झाला मला जेव्हा तेजसनी देवमाणूसाठी विचारलं तेव्हा, कारण त्यांनी बकेट लिस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बकेट लिस्टमध्ये, आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन. मी म्हटलं अगदी मी वाट पाहीन, आणि तसंच झालं खरं म्हणजे. बकेट लिस्ट नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला, आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे. त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस, धन्यवाद लव आणि अंकुर. आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला. तो मला निश्चितच मिळाला. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो. त्यामुळे ते म्हणजे जीवनाचा भागच झाला होता आमच्या. त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला. बरं, इतके उत्तम कलाकार मला मिळाले. पहिल्यांदाच मी सुबोधबरोबर काम करते. मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही. अत्यंत लाडका आहे माझा तो, पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी. आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत. म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही, साधी सरळ माणसं. पण मग ती बहुतेक तिला सूट झाली, तिला काय करावं लागलं नाही, तशीच आहे. नाही असं काही नाही, पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं, त्यामुळे मजा आली खूप. वा, तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका, सुंदर सिनेमा, सुंदर प्रोडक्शन हाऊस, सगळे सुंदर कलाकार, आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी नेसलेली आहे. तर त्याबद्दल थोडं काय सांगाल? ऍक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे, त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता. आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणली जाते पैठणी वगैरे. आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं. आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद, कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात. त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात. त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती. आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही, म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय, त्यामुळे ते खूप क्लुप्ती करून अजिबात अवॉइड केलं नाही. छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना दिसेल. कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील, इतपत त्यांना ते येत आहे. मी म्हटलं की विणणार नाही तर नेसू तर शकतेच, त्यामुळे ही विणली नाही.